उपवासाचे चमचमीत पदार्थ कोणते याचे व्हिडिओज आपल्याला भरपूर मिळतात. इफ यू ट्रीट फूड ॲज मेडिसिन यू माइट नॉट नीड मेडिसिन. आणि उपासाचा अर्थच उपास इज इक्वल टू संयम, की उपासाचे दहीवडे, उपासाचे डोसे, उपासाचे अप्पे, रताळ्याचा खीस आणि वेफर्स आणि काय म्हणजे एवढं सगळं आपण खाणार आहोत का? मग तिथे संयम कुठून आला? उपवास हा शब्द नाहीच येते. आणि मग संयम कुठे आला? तुम्हाला तो संयम गरजेचा आहे. तो संयम आपल्याला शिकवणार आहे. समोर सासू सुनेचं भांडण चालू आहे, वॉरच्या न्यूज चालू आहेत, कुठेतरी काहीतरी विचित्र आणि समाजासाठी अतिशय वाईट आहे असं घडतंय आणि आपण घरी जेवतोय. बरोबर. नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत अवंती दामले. या गेली 20 वर्षापासून आहार तज्ज्ञ म्हणून काम करतायत आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट ही त्यांची स्पेशालिटी आहे. आज आपण एका खास विषयावर माहिती घेणार आहोत. पावसाळा जसा सुरू होतो तसे वेगवेगळे उपवास, व्रत, वैकल्य ही सुरू होतात आणि उपवास हा खूप महत्त्वाचा विषय समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. उपवास कोणी करावा, कधी करावा, उपवासाचे नियम काय, अयोग्य उपवासाने होणारे दुष्परिणाम काय, उपवासाचे पौष्टिक पदार्थ, नियम, हे सगळे विषय आज आपण या पॉडकास्टमधून समजून घेऊयात. तर अवंती, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात की उपवास हे खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि याबद्दल फारसं बोललंही जात नाही किंवा उपवासाचे चमचमीत पदार्थ कोणते याचे व्हिडिओज आपल्याला भरपूर मिळतात. पण एक आहार तज्ज्ञ म्हणून उपवास म्हणजे काय हे तुझ्याकडून माहिती करून घ्यायला आज आम्हाला आवडेल. ओके. सो उपवास आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा आपल्याला शरीराला थोडासा एक पॉज द्यायची गरज असते आणि ह्या पॉजमध्ये हिलिंग होतं, शरीराची रिकव्हरी होते, शरीराला थोडासा जो वेअर अँड टेअर आहे तो भरून काढायला मदत मिळते. सो आता आपण बघितलं होतं कोविडमध्ये जेव्हा सगळीकडे लॉकडाऊन होतं तर नेचर पण हील झालं, कारण का कोणी पोल्युशन करणारं नव्हतं, वाहनं नव्हती, लोक रस्त्यावर नव्हती, कोणी घाण काही करत नव्हतं. सो नेचर पण हील झालं कारण का आपण एक पॉज दिला. आणि आपल्या संस्कृतीमध्ये उपासाला खूप महत्त्व आहे कारण ती नॅचरल प्रोसेस आहे हिलिंगची. बरोबर. ओके. आणि प्रत्येक मनुष्याचं शरीराचं एक घड्याळ असतं ज्याला आपण बॉडी क्लॉक म्हणूया आणि ते बॉडी क्लॉक आपण जर फॉलो करू शकलो तर आपल्याला आपलं आरोग्याच्या दृष्टीने आपण खूप चांगल्या पद्धतीने ते मेंटेन करू शकू. आत्ता आपल्याला जे प्रॉब्लेम्स होत आहेत, अगदी साधं उदाहरण ॲसिडिटीचं किंवा कॉन्स्टिपेशनचं, ते इथपासून ते मूड स्विंगपर्यंत, हेअरफॉलपर्यंत, इस्पेशली फिमेल्समध्ये PCOD सारखे काही विषय असतील, हायपर शुगर लेवल्स असतील किंवा BP फ्लक्च्युएशन्स असतील, हे सगळं काही आपल्या बायोलॉजिकल क्लॉकशी असोसिएट आहे. तर तो कुठेतरी आपला इम्बॅलन्स होतोय. मग त्याच्यामध्ये एक तोडगा असा आहे की उपासाच्या पद्धतींचा वापर केला गेला पूर्वीच्या काळापासून. पण आता हे उपवास म्हटल्यानंतर आपल्याला जे काही सध्या चित्र दिसतं की साबुदाणा, बटाटा वेफर्स आणि बरेच काही तळलेले पदार्थ असतात, तर मग आपण हे कशा पद्धतीने आपण उपवास केला पाहिजे, म्हणजे शास्त्रीय माहिती ह्याच्यामध्ये आपल्याला काय आपण देऊ शकतो? ओके. सो आपण जेव्हा उपासाचा विचार करतोय तेव्हा ॲक्च्युली आपण फक्त जिभेचा विचार करतो जी 2 इंचाची आहे. ओके. आणि आपल्याकडे आहे 32 फुटाचं इंटेस्टाईन, आपल्याकडे आहे लिव्हर, आपल्याकडे आहे स्टमक. सो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जर विचार केला गेला तर काही वेळासाठी लिव्हरला थोडी आरामाची गरज आहे, आपल्या किडनीला थोडं स्लो डाऊन व्हायची गरज आहे, त्याचबरोबर इंटेस्टाईनला थोडा आराम देण्याची गरज आहे. म्हणजे आपण आता उपासाचा का विचार करायला लागलो, कारण मे बी सणवार येतात म्हणून किंवा काही फॅड डाएट्स आली मधल्या काळामध्ये. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग वॉज ऑलवेज पार्ट ऑफ अस. असं अजिबातच नव्हतं की हे काहीतरी वेगळं रॉकेट सायन्स होतं. आपल्याकडे सूर्योदय ते सूर्यास्त ही एक वेळ होती आणि हे बायोलॉजिकल क्लॉक होतं आणि ह्या कालामध्ये जर तुम्ही खाल्लत
तर तुमचं पचन चांगलं होईल, ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल आणि तुमची रिकव्हरी चांगली होईल. कारण का रिकव्हरीच्या फेजमध्ये, शरीर जेव्हा रिकव्हरीच्या फेजमध्ये आहे रात्री साधारणपणे 9 नंतर, तर प्रत्येक व्हायटल ऑर्गन्स हेच काम करतात की शरीरातून जे काही विषारी घटक असतील ते कसे बाहेर पडतील आणि मे बी वेअर अँड टेअर जे होतंय ते भरून कसं निघेल. बरोबर. तर आता आपण जर उपासाचा विचार करतोय तर आपल्या डोळ्यासमोर जिभेचं ऐकून जर चिप्स येत असतील किंवा चटपटीत पदार्थ येत असतील तर मला असं वाटतं की हा रिच्युअल आपण बदलला पाहिजे आणि कुठेतरी अँकर डाऊन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा उपास म्हणतो तर त्याचा अगदी अर्थ घेतला ना तर अर्थ असा आहे की स्वतःवरचा असणारा संयम. तुम्ही स्वतःला, आपण मराठीमध्ये म्हणतो ना की आपण किती जोखू शकतो एखाद्या संकटाच्या काळामध्ये. तर जेव्हा इव्होल्युशनरी पिरियड होता तेव्हा आपल्याला उपास घडतच होते. तेव्हा आपल्याला स्पेसिफिकली काही एफर्ट्स घ्यावे लागत नव्हते, काही दिवसवार पाळावे लागत नव्हते. आपल्याला बाहेर पडल्यानंतर भक्ष्य नाही मिळालं, झाडं फळं ही नाही मिळाली, तो उपास घडत होता आणि तरी पण आपण सर्वाईव्ह झालो कारण का आपल्याकडे ते बॉडी फंक्शन होतं. पण आता जेव्हा आपल्याकडे अबंडंट अमाऊंट ऑफ फूड रिसोर्सेस आणि थँक्स टू दीज न्यू ॲप्स की फक्त क्लिक केलं की फूड येतंय, ब्लिंकिट म्हणूयात, झोमॅटो म्हणूयात, स्विगी म्हणूयात, यू नेम इट अँड यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट, असं आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये फास्टिंग हे जिभेसाठी आहे का ॲक्च्युली आपल्याला कुठेतरी संयम शिकायचा आहे. आणि मला असं वाटतं की फूड हा आपल्याला फक्त आरोग्य देणार नाही आहे, बॉडी, माइंड अँड सोल विल गेट कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ फूड. फूड इज मेडिसिन, राईट? ओके. आणि इफ यू ट्रीट फूड ॲज मेडिसिन यू माइट नॉट नीड मेडिसिन. बहुतेक आजार हे डेफिशियन्सीमुळे होतात, काहीतरी कमतरतेमुळे होतात, काही अनावश्यक सवयींमुळे होतात. त्या सवयींमध्ये बदल करू शकलो आणि काही गोष्टींच्या पद्धतींमध्ये म्हणजे प्रोसेसिंगमध्ये जर बदल करू शकलो तर मे बी आपण सगळे खूप चांगले निरोगी राहू शकू. आणि उपासाचा अर्थच, उपास इज इक्वल टू संयम किंवा ज्याला मिताहार म्हणतात, मर्यादित खाणं. आणि हे करताना तुम्ही स्पिरिच्युअलिटी तुमची कशी जागृत करू शकाल ह्याच्याकडे थोडासा फोकस करणं. सो आताच्या सगळ्या पिढीला SIP हा शब्द माहिती आहे. ओके. SIP इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो मला असं वाटतं उपास इज SIP. अच्छा. सो तुम्ही SIP सारखं जर तुम्ही करायला लागलात तर तुम्ही ते न चुकता कराल आणि यू विल गेट लॉंग लास्टिंग इन्व्हेस्टिंग इन हेल्थ. येस, ॲब्सोल्युटली. तर आता उपवास म्हणजे आता मी पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्यामुळे संस्कृत आपण ह्याचं समजा फोड केली तर उप आणि वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. म्हणजे हे आपण उपवास आपण स्पिरिच्युअली कनेक्ट करतो. त्यामुळे मग जवळ राहणे म्हणजे कोणाच्या तर देवाच्या जवळ राहणे असं. मग इथे असाही आपण अर्थ घेऊ शकतो की स्वतःला ओळखणे, स्वतःच्या जवळ जाणे, हा पण आपण उपवासामधून एक अचीव्ह करू शकतो. मी असं म्हणते की जेव्हा आपण उपवास करतो इट इज अ ऍक्ट ऑफ सेल्फ लव्ह. सो यू रिस्पेक्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा जिभेचं ऐकताय दॅट मीन्स तुम्ही तुमच्या बाकीच्या कुठल्याही ऑर्गनना मान देत नाही आहात. तुम्ही डिसरिस्पेक्टफुल वागताय शरीराच्या बाबतीमध्ये. म्हणजे फक्त जिभेला वाटतंय की काहीतरी चटपटीत खावं. आणि बिईंग अ डॉक्टर यू नो की इथे राईल्स ट्यूब टाकल्यानंतर कुठल्याही अन्नपदार्थाची चव आपल्याला कळत नाही. बरोबर. हे फक्त जिभेच्या टोकावर असणारे टेस्ट बर्ड्सच आपल्याला सांगतात की हा पदार्थ छान आहे चवीला, खारट आहे, गोड आहे, तिखट आहे. तर आपण फक्त आणि फक्त चवींचे गुलाम व्हायचंय का आपल्याला त्याच्यातून पोषण मूल्य मिळणार आहेत ह्याचा विचार करायचा आहे. आणि उपासाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा आपण आपल्या आतड्यांना थोडा आराम देतोय, आपल्या जठराला थोडा आराम देतोय, तर मला असं वाटतं की आपले जी इंटरनल एनर्जी आहे ती थोडीशी अवेकन व्हायला मदत होईल. आणि स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने आपल्याला ध्यान करता येईल, आपल्याला नामजप करता येईल. आणि अगेन इट इज अ SIP. सो मी 3 SIP सांगते सगळ्या माझ्या पेशंट्सना. एक, food SIP, so what you eat you have to be very mindful. Second is physical SIP, that means what kind of activities you do, you conduct.
आणि थर्ड इज स्पिरिच्युअल SIP. सो स्पिरिच्युअल SIP असा नाही आहे की वयाच्या 60ला चालू करायचं आहे. स्पिरिच्युअल SIP हा आत्ता चालू करायचा आहे जेव्हा तुम्हाला अवेअरनेस आला आहे. बरोबर. आणि आय थिंक इफ यू फॉलो दीज 3 SIPs लाईफ विल बी ब्युटिफुल. राईट. आता हे ऐकताना एक मला आठवलं की एक इंटरनॅशनल प्लेयर आहे, म्हणजे तो त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगत होता की त्याचं फूड काय असतं, म्हणजे डेली डाएट त्याचं काय असतं, की जे काही न्यूट्रिशनिस्टने ठरवून दिलेलं आहे तेच तो खातो. बरोबर. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की दिस फूड इज फ्यूल फॉर माय बॉडी. करेक्ट. म्हणजे तिथे टेस्ट आणि ह्याचा काहीही संबंध नाही. म्हणजे दिस इज हाऊ त्यांच्या माइंडसेट असतो आणि त्यामुळे ते तेवढे ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला गाडीचं चांगलं मायलेज पाहिजे, तर आपण काय करू, आपण इंजिनला व्यवस्थित मेंटेन करू, आपण ऑइलिंग व्यवस्थित करू, आपण फ्युएल रिसोर्सेस नीट वापरू. विल बी व्हेरी केअरफुल वाईल ड्रायव्हिंग द कार सो दॅट यू विल गेट बेटर मायलेज. जर तुम्ही गाडीला मेंटेन नाही करत आहात, तुमच्या टायरमध्ये हवा नीट नाही आहे, तुमच्या गाडीमध्ये इंजिनमध्ये ऑइल कमी आहे, तर यू विल नॉट गेट गुड मायलेज. राईट. सो मायलेज इज हाऊ यू परस्यू युअर लाईफ. सो ह्या सगळ्यामध्ये योग्य खाणं म्हणजे माइंडफुल इटिंग इज द की. राईट फूड ॲट राईट टाईम इन राईट कॉम्बिनेशन. हे एवढं केलं तरीही आपण हे अचीव करू शकणार आहोत. राईट. आता माइंडफुल इटिंग हा शब्द वापरलास तर ह्याच्याबद्दल थोडीशी जास्त माहिती मिळाली तर खरंच उपयोग होईल. ओके. माइंडफुल इटिंगचा अर्थ असा होतो की माइंडफुलनेस इज व्हॉट. माइंडफुलनेस म्हणजे असं की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये जागरूक आणि सतर्क राहणं. म्हणजे आत्ता मी ह्या घडीला इथे बसली आहे तर माझा फोकस माझ्या कामावर, आपल्या कम्युनिकेशनवर असणं गरजेचं आहे. जर मी आत्ता बॅक ऑफ द माइंड घरी काय घडतंय, मुली वेळेवर पोहोचल्या का, त्यांनी नीट खाल्लं का, बाई वेळेवर आली होती का नाही, हा विचार करत बसला तर आय थिंक आय विल बी नॉट एबल टू गिव्ह 100% ऑफ माइंड. राईट. सो बीइंग माइंडफुल इज बीइंग इन प्रेझेंट. आणि माइंडफुल इटिंग म्हणजे अन्न खाताना आपण तिथे खरंच प्रेझेंट आहोत का ह्याचा विचार करणं. आणि ह्याची लिंक आपण उपासाशी लावतो आणि ती लावली पाहिजे. उपासाची थाळी हा एक भन्नाट प्रकार आलेला आहे. जेव्हा आय एम ऑलमोस्ट 44 अँड हाफ, सो 45 आपण म्हणून चालू आहे. जेव्हा आम्ही उपास करायचो तेव्हा आई एकच पदार्थ बनवायची, सकाळी, दुपारी थोडंसं काहीतरी खाऊ असायचा आणि रात्री जेवण असायचं, म्हणजे चतुर्थीचा उपास. एकादशी असेल तर मग पूर्ण दिवस. पण अशी थाळी नव्हती की उपासाचे दहीवडे, उपासाचे डोसे, उपासाचे अप्पे, रताळ्याचा खीस आणि वेफर्स आणि काय, म्हणजे एवढं सगळं आपण खाणार आहोत का. मग तिथे संयम कुठून आला, उपवास हा शब्द नाहीच येते. आणि मग संयम कुठे आला. तुम्हाला तो संयम गरजेचा आहे, तो संयम आपल्याला शिकवणार आहे. आता यू आर इन टू प्रॅक्टिस, सो यू नो की आपण जेव्हा प्राणायाम म्हणतो मग आपण श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय, ह्याला दोघांनाही आपण महत्व देतो. पण तितकंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त महत्व आपण कुंभकाला पण देतो. यू हॅव टू होल्ड, दॅट इज युअर संयम. तो संयम आहारामध्ये दिसणं गरजेचं आहे. सो माइंडफुल इटिंग मध्ये आय वॉन्ट एव्हरीवन शुड बी अलर्ट, फोकस्ड टुवर्ड्स फूड. पंचेंद्रियांचा वापर करून जेवणं हे बेसिक आहे. म्हणजे अन्नाकडे बघणं, अन्नाचा वास घेणं, अन्नाचा आवाज ऐकणं, त्याला टच करणं आणि मग चव घेणं. ही जेव्हा सगळ्या ऑर्गनची इन्व्हॉल्वमेंट होईल तेव्हा ब्रेन रेडी होईल. मग डायजेस्टिव्ह एन्झाईम्स विल कम इन पिक्चर आणि मग डायजेशन चांगलं होईल. बरोबर. समोर सासू सुनेचं भांडण चालू आहे, वॉरच्या न्यूज चालू आहेत, कुठेतरी काहीतरी विचित्र आणि समाजासाठी अतिशय वाईट आहे असं घडतंय आणि आपण घरी जेवतोय. बरोबर. तर लाळ निर्मिती कमी होणार आहे. आपल्याकडे चर्वण, आता आयुर्वेदामध्ये तर चर्वणाला इतकं महत्व दिलंय. मॅस्टिकेशन इज दी फर्स्ट प्रोसेस. येस, म्हणजे तुमचं डायजेशनच तुम्ही जसं चावताय तिथूनच चालू होतं. आणि सलायवा हे पहिलं एन्झाईम आहे. तुम्ही किती पण प्रोबायोटिक घ्या, प्रीबायोटिक घ्या, फायबर घ्या, प्रोटीन घ्या, कार्बोहायड्रेट घ्या, तुम्ही जे काही घाल ते, पण लाळ नाही मिसळली गेली तर पचन चांगलं नाही होणार. सो माइंडफुल इटिंग हे पंचेंद्रियांचा वापर करून ट्रीट फूड ॲज अ
लाईफ सेविंग ड्रग फॉर यू. म्हणजे माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात ना, तेव्हा ते म्हणतात आम्हाला डॉक्टरांनी ही गोळी सकाळी ब्रेकफास्ट नंतर घ्यायला सांगितली, ती आम्ही त्या वेळेस घेतो. म्हटलं मग ब्रेकफास्ट कुठल्या वेळेस करता? नाही, तो कधी कधी पुढे मागे होतो, मग चहा कॉफी होते, कुठेतरी बाहेर गेलो की थोडा गप्पा टप्पा झाल्यामुळे लेट होतो. पहिली गोष्ट तुमचं खाणं वेळेवर होणं गरजेचं आहे. सो जेवणाच्या वेळा पाळणं, जेवणाच्या वेळा पाळताना पोर्शन साईज पण कंट्रोल करणं. बऱ्याच वेळा एखादी भाजी आवडली की आपण 2 पोळ्या खातोय. ॲक्च्युली आवडली आहे भाजी पण खातोय कार्बोहायड्रेट्स. ओके, अनफॉर्च्युनेटली आंब्याला इतकं बदनाम केलं गेलं या सगळ्या प्रोसेसमध्ये. आंबा हा खूपच मोठा काहीतरी आतंकवादी असं अजिबातच नाही आहे. पण जर तुम्ही आंब्याचा रस काढलात, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा साखर घातली, त्याच्याबरोबर पुऱ्या खाल्ल्यात, तर तो घातकच असणार आहे. पण आंबा ॲज अ फ्रूट तुम्ही खाल्लात तर तो शरीरासाठी पोषक आहे. तसंच राईट फूड ॲट राईट टाईम इन राईट प्रपोर्शन अँड राईट कॉम्बिनेशन, याला माइंडफुल इटिंग म्हणतात. आणि हे अजिबात रॉकेट सायन्स नाही आहे. आपण आता लग्नाला जातो किंवा कुठल्याही कार्याला जातो. डू यू गेट सेम प्लेजर लाईक हाऊ वी यूज टू गेट? जेव्हा पंगत मांडलेली असायची, जिथे केळीची पानं असायची, पाट असायचे, डावी बाजू उजवी बाजू मांडलेली असायची, कोणीतरी येऊन आपल्याला वाढायचं, कोणीतरी आजी मावशी काकू आपल्याला म्हणायची खा गं थोडंसं, आज फंक्शन आहे आपल्याकडे, आग्रह केला जायचा. आता बुफे सिस्टीम मध्ये आग्रह कोणी करत नाही आणि यू आर होल्डिंग युअर प्लेट, यू आर स्टँडिंग. सो माइंडफुल इटिंग नाही आहे. राईट. सो हे माइंडफुल इटिंग आहे. आता हे माइंडफुल इटिंग हा शब्द सध्या खूप ट्रेंडिंग आहे म्हणता येईल. ह्याचं मूळ जे आहे ना, हे आयुर्वेदात आहे. आयुर्वेदात जे आहाराचे जे नियम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक नियम आहे की तन्मना भुंजित तत् मना. म्हणजे आपण जे खातोय तिथे आपलं मन असलं पाहिजे. म्हणजे हा नियम आधी सांगून ठेवलेला आहे, 2000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. पण ते आता आपण ते इव्हॉल्व्ह करतोय की माइंडफुल इटिंग. पण चांगली गोष्ट आहे की या शब्दामुळे ॲटलिस्ट तो जो काही नियम आहे तो नियम तरी लोकांच्या समोर येतोय. खरंच आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. तर आता आपण जसं पूर्ण चर्चा केली त्यानुसार उपवास हा खरोखरच गरजेचा आहे, आपलं बॉडी क्लॉक सेट करायला पण आणि हेल्थसाठी सुद्धा. तर आपल्याला हे उपवासाचे काय काय फायदे होऊ शकतात? ओके, सगळ्यात पहिला म्हणजे आपल्या रक्तातली साखर आपण संतुलित राखू शकू जर आपण योग्य आहार घेतला तर. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे आपली पेरिस्टाल्टिक मुवमेंट इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. आपल्याला जर कॉन्स्टिपेशन असेल किंवा ॲसिडिटी असेल ह्यासारखे विकार दूर व्हायला मदत होतील. तिसरी गोष्ट म्हणजे आपला मूड चांगला व्हायला मदत होईल बिकॉज यू आर नॉट ओव्हरलोडिंग युअर सिस्टीम अननेसेसरी. आणि सगळ्यांचा लाडका, सगळ्यांना वाटतो की उपवास केले की वजन कमी होतं. बरोबर. सो फॅट लॉस आपण ट्रिगर करू शकू जर आपण योग्य पद्धतीने उपास केला तर. म्हणजे आपण दुप्पट खाऊन उपास केला तर फॅट लॉस होणार नाही. बट इफ यू फॉलो अ गुड रुटीन यू विल हॅव फॅट लॉस, जिथे विसरल फॅट कमी व्हायला मदत होईल आणि आपले हॉर्मोन्स जे असतात ते आपण रेग्युलराइज करायला मदत होईल. मग आता उपवासाचा एकच नियम आपण सगळ्यांना लावू शकतो का? म्हणजे समजा डायबेटिक पेशंट आहे, ओबेज पेशंट म्हणजे स्थूलता आहे, तर सगळ्यांनाच त्याच पद्धतीने उपवास करता येईल का? प्रत्येकासाठीचे नियम हे वेगवेगळे आहेत? प्रत्येकासाठीचे नियम वेगवेगळे असतील. उदाहरणार्थ गर्भवती स्त्रिया आणि डायबिटीस असणारे पेशंट यांना मी असं शक्यतो रेकमेंड नाही करत की तुम्ही उपवास करा, कारण का त्यांच्या गोळ्या असतात. मे बी ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना सुद्धा गोळ्या काही पर्टिक्युलर ह्याच्यानी असतात, त्यामुळे आपण त्यांना अवॉइड करायला सांगतो. पण आधी आपण थोडासा विचार करूयात की उपवासाचं डाएट काय असलं पाहिजे. राईट, एक्झॅक्टली. ओके, सो उपवासाचं डाएट हे प्रथिनं रिच असणं गरजेचं आहे. ओके, आणि आता जर आपण आपली थाळी बघितली उपासाची सो कॉल्ड, तिथे मला आय डोंट सी एनी प्रोटीन. राईट. ओके, म्हणजे आपण उपासाला पनीर खाणं हे मला पेशंटला 10 वेळा सांगावं लागतं की पनीर चालतं, पनीर म्हणजे पंजाबी डिश नाही. बरोबर.
बऱ्याच वेळा असं होतं की अरे पनीर कसं खायचं, म्हटलं दूध चालतं, दही चालतं, ताक चालतं, पनीर का नाही चालणार, पनीरही चालेल. सो आपल्या उपासाच्या थाळीमध्ये प्रथिनांवर जोर देणं गरजेचं आहे. प्रथिनांमुळे आपल्या शरीरामध्ये आपली जी मेटाबॉलिक प्रोसेस आहे ती चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. दुसरी गोष्ट आपल्याला एनर्जी मिळेल. तिसरी गोष्ट आपली मसल रिकव्हरी पण चांगली होईल. आपल्याला असं नाही पाहिजे की आपण उपास करतोय आणि आपला मसल लॉस होतोय. ओके, म्हणजे उपास आणि आपली बॉडी कॉम्पोजिशन ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला चुकीचे बदल नाही पाहिजेत. बॉडी कॉम्पोजिशनमध्ये मसल मास किती आहे, फॅट पर्सेंटेज किती आहे, वेस्ट टू हिप रेशो किती आहे, विसरल फॅट किती आहे आणि सबक्युटॅनस फॅट किती आहे, ह्या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. ओके, सो थाळीमध्ये आपल्याला फायबर जास्त चांगले पाहिजेत, प्रथिनं पाहिजेत, इसेन्शियल फॅट पाहिजे. ओके, हा इसेन्शियल फॅट म्हणजे साबुदाण्याचे वडे नाहीत, बरोबर, किंवा तळलेल्या उपासाच्या कचोऱ्या नाहीत, नॉट रेकमेंडेड. पण योग्य फॅट की जे आपल्याला पौष्टिक असेल, आपल्या शरीराला एक प्रकारची तजेला द्यायला मदत होईल, हिलिंगला मदत होईल आणि रिकव्हरीला मदत होईल. ओके, तर ह्या सगळ्याचा समावेश करायचा आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की डायबिटीस लोकांनी उपास करावेत का? तर डायबिटीस लोकांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं. बरोबर. तर अगदीच उपास करायचा असेल तर तुम्ही साधारणपणे 2 खाणी किंवा 3 खाणी करणार असाल दिवसभरातली, तर आता चतुर्थी असेल तर रात्रीचं खाणं नॉर्मल जेवण असू शकतं. सो मी ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण असं सांगते. तर सकाळची सुरुवात मी असं म्हणेन, उपासाच्या दिवशी तुम्ही कुठलंही प्रोसेस केलेलं फूड खाऊ नका. म्हणजे त्याला काही कुकिंग प्रोसेस इन्व्हॉल्व झाली आहे हे काही करू नका. तुम्ही रॉ खा. उदाहरणार्थ तुम्ही दही खाऊ शकता, तुम्ही पनीर खाऊ शकता, त्याच्याबरोबर नट्स आणि सीड्स खाऊ शकता आणि फळं खाऊ शकता. ओके, म्हणजे फळं म्हणजे अनेक फळं नाहीत, एक फळ. हा, कारण जरी तुम्ही ग्लायसेमिक इंडेक्स लो असणारं फळ निवडलं पण तुम्ही 2 पोर्शन खाल्लेत तर इट विल इन्क्रीज ग्लायसेमिक लोड. तर ते आपल्याला नाही पाहिजे. त्यामुळे एक फ्रूट आपण निवडणं, त्याच्याबरोबर नट्स आणि सीडचा वापर करणं, दही आवडत असेल दही घेणं किंवा पनीर आवडत असेल पनीर घेणं, जेणेकरून प्रोटीन मिळेल. दुपारच्या जेवणामध्ये आपल्याकडे राजगिरा मिळतो, वरई मिळते, ह्याचा समावेश करावा. काकडीची कोशिंबीर खावी, ज्याच्यापासून फायबर मिळणार आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ नवरात्र फास्ट. नवरात्रामध्ये लाल भोपळा, राजगिऱ्याची भाजी, भेंडीची भाजी हे सगळं अलाउड असतं. आणि आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण वर आपण उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर टोमॅटो वगैरे पण त्यांना चालतो. सो ॲड व्हेजिटेबल्स इफ इट इज अलाउड इन युअर कल्चर. जेवढ्या आपण फायबर घेऊ तेवढा आपल्याला चोथा मिळेल, जेवढा आपल्याला चोथा मिळेल तेवढी आपली रक्तातली साखरेची पातळी आपण संतुलित राखू शकू. सो हे 2 बदल आपण नक्की करू शकतो. बरोबर, जे हे खूपच चांगली माहिती सांगितली की डायबेटिक लोक, मधुमेही लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने उपवास हे करू शकतात. फक्त त्यांनी ते काय निवडतायत खाण्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की राजगिऱ्याची भाकरी काय नाही खायची आहे किंवा वरईचा भात नाही खायचा आहे, तर तुम्ही उकडलेलं रताळं खाऊ शकता विथ स्किन, ज्याच्यापासून तुम्हाला उत्तम स्टार्च मिळेल आणि ते तुमच्या पचनासाठी चांगलं आहे. इट इज अ गुड फायबर फॉर युअर गट. सो आपल्याला प्रीबायोटिक मिळेल. सो ओव्हरऑल उपासाचा फायदा आपल्याला क्लिन्झिंग आहे, आपल्या शरीरातून सगळे टॉक्सिन्स बाहेर पडले पाहिजेत, तर ह्याला नक्की मदत होणार. बरोबर. आता आपण हे एक उदाहरण बघितलं की मधुमेहींसाठी दिवसभरात कशा पद्धतीने प्लॅन केलं पाहिजे. तर असं आपण बाकीच्यांसाठी काय प्लॅन करू शकतो की समजा वेट लॉससाठी म्हणजे स्थूलता आहे आणि उपवास करायचा आहे, ओके, तर त्याच्यासाठी काय रेकमेंडेशन? आता एक म्हणजे आपण जेव्हा उपास हे काही संस्कृतीशी असोसिएट घेतोय, म्हणजे चतुर्थी असेल, मग आठवड्यातले गुरुवार मंगळवार असतील, शनिवार असेल, असे असतील तर त्याचे नियम वेगळे असतील, कारण का त्या वारानुसार तुम्हाला काय तुमचे स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने काही तुमचे चेंजेस असतील. पण वेट लॉसचा जर विचार करतोय तर मला असं वाटतं की साधारणपणे 13 ते 14 तासाचा फास्ट इज अमेझिंग.
म्हणजे संध्याकाळी 7 नंतर वेन यू आर नॉट दॅट फिजिकली ऍक्टिव्ह यू कॅन डेफिनेटली गो अहेड विथ फास्टिंग. आणि फास्टिंग डझंट मीन की 11 वाजता आम्ही थोडंसं ताक प्यायलो, मग आम्ही थोडीशी फळं खाल्ली, जेवणानंतर आम्ही थोडीशी फळं खाल्ली कारण का आमचा उपास होता, असं नाहीये. फास्टिंग इज झिप. ओके, नो फूड, ओनली वॉटर. सो ओबेसिटी जर तुम्हाला वाटत असेल किंवा इन्फ्लमेशन असेल, राईट, इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग 13 ते 14 तासाचं अमेझिंग रिझल्ट देतं, ज्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल तुमच्या म्हणूयात इन्फ्लमेशन रेट कमी होण्यासाठी होतो, रिकव्हरीसाठी होतो, वेट लॉस, फॅट लॉस होतो. तर हे आपण नक्की करू शकतो. मग तुम्ही तुमची खाणी अशा पद्धतीने प्लॅन करा की दिवसभरातली 3 महत्त्वाची खाणी, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. त्याच्यामध्ये पण उपास ह्या अर्थाने घेतलं तर आपल्याकडे असे वेगवेगळे उपासाचे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पांढरे बुधवार आहेत की जिथे पूर्णपणे मीठ नसलेलं खातात. ओके, सो यू कॅन ट्राय दॅट की तुम्ही मीठ नाही खाल्लं एखाद्या मीलमध्ये, म्हणजे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही मीठ खाऊच नका. तुम्ही जे कॉम्बिनेशन नट्स, सीड्स आणि फळांचं आहे ते घ्या आणि मग दुपारच्या जेवणामध्ये थोडं मीठ घ्या, असं करू शकता, जेणेकरून तुम्हाला फॅट लॉसला मदत होईल. इव्हन इन्फ्लमेशन कमी होईल. सो असे बदल आपण हळूहळू करू शकतो. आणि एव्हरी बॉडी इज डिफरंट. म्हणजे जे माझ्या शरीरासाठी सुटेबल असेल ते मे बी समोरच्या व्यक्तीच्या शरीरासाठी सुटेबल नसेल. सो हे ट्रायल आणि एररनी आपल्याला अंदाज येत जाणार आहे. आणि उपासामध्ये अजून एक गोष्ट दुर्लक्षित होते ते म्हणजे पाण्याचा इंटेक. राईट. सो पाणी हे पाण्याच्या स्वरूपातच प्यायचंय. म्हणजे लहानपणी मी खूप पुस्तकं वाचायचे, तर त्याच्यामध्ये माझ्या सगळ्यात आवडीचे लेखक होते नादो ताम्हणकर म्हणून, ज्यांचं गोट्या आणि चिंगी अशी 2 लहान मुलांची पुस्तकं होती. त्या चिंगीमध्ये तिचं असं म्हणणं होतं की आज माझी निर्जला एकादशी आहे आणि मी निर्जला एकादशी दिवशी जल म्हणजे पाणी नाही घेणार. तर तिचं वाक्य आहे की मी 2 ग्लास कोकम सरबत पिन, मग मी 1 ग्लास नारळाचं पाणी पिन आणि मग मी 1 ग्लास ताक पिन. सो असे आपले जे कॉन्सेप्ट आहेत ना ते आपण चेंज करणं गरजेचं आहे. आपण पाणी पिणं गरजेचं आहे. आता खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे ड्राय फास्टिंग करतात. सो जे अजिबात काही खात नाहीत, पीत नाहीत. पण मला असं वाटतं की हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं, कारण त्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्या मेजर व्हायटल ऑर्गन्सवर होणार आहे. सो मी अशी पण लोक बघितली आहेत की जी 24 तास उपास करतायत किंवा 48 तास, 72 तास. सो मला असं वाटतं की ह्या प्रोसेसमध्ये कधी कधी मसल लॉसचा मोठा धोका आहे. तर यू हॅव टू बी अगेन व्हेरी माइंडफुल while continuing with fasting. तर हा पण विचार केला गेला पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपल्याला काय आजार आहेत, आपलं वय काय आहे, आपला बॉडी टाईप काय आहे, हे सगळं कन्सिडर करून आपण उपवास हे कशा पद्धतीने केले पाहिजेत ह्याचा डॉक्टरशी कन्सल्ट करून केलं तर डेफिनेटली ते जास्त बेनिफिशियल राहील. अतिरेकी उपास नाही करायचे. म्हणजे कोणीतरी आपल्या डोक्यावर गन धरली आहे आणि आपण उपास करायचा असं नाही करायचंय. उपासाच्या मुळे आपल्याला आनंद मिळणं गरजेचं आहे. आपण परमेश्वराच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपलं मन ब्रेन फॉगमध्ये आहे आणि मन असं खूप अफाजाड काहीतरी होतंय तर आपल्याला हे लक्ष लागणारच नाही. बरोबर. त्यामुळे असे काहीही क्रेझी डाएट प्लॅन्स फॉलो नाही करायचे. ओबेसिटीसाठी 14 तासाचा जो आपण म्हणू शकतो विंडो आहे तो मोर दॅन सफिशियंट आहे, जो आपल्याला छान लिव्हरला मदत करेल रिकव्हरी करायला आणि ओव्हरऑल आपल्या इंटेस्टाईनला मदत करेल. तर हा आपण नक्की एक्झिक्यूट करू शकतो. पण मग ह्याची फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे? इट शुड बी लाईक युअर लाईफस्टाईल. हो, पण म्हणजे आठवड्यातून एकदा करायचं, रोज करू शकतो आपण. म्हणजे तुम्ही सकाळी 7 नंतर किंवा 8 नंतर पहिलं खाणं आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटचं खाणं, हे केलं 12 किंवा 13 तासाचं फास्टिंग ठेवलं तर यू विल गेट अमेझिंग रिझल्ट. ओके, हे खूपच चांगली माहिती मिळाली आहे. म्हणजे वेट लॉसच्या लोकांना फारच आनंद होईल की हो आम्ही हे रोज करू शकतो. अगदी, आणि सस्टेनेबल आहे ना. म्हणजे वी वॉन्ट समथिंग विच इज क्वाईट सस्टेनेबल. म्हणजे मी 2 महिने एक रुटीन केलं आणि मग 2.5 महिने झाल्यानंतर मला बोर व्हायला लागलं, मला इरिटेट व्हायला लागलं, तर काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. डाएट और लाइफस्टाइल चेंज शुड बी ॲज इझी हाऊ यू ब्रीथ.
म्हणजे आपण श्वास कसा घेतोय आणि कसा सोडतोय तसे आपले डाएट प्लॅन्स असावेत. म्हणजे मला स्वतःला, आय हॅव 2 टीनेज डॉटर्स, तर मी असं नाही म्हणू शकत की मी रोज एक स्मूदी बनवेन आणि मग मी काहीतरी गॉकॅमोले खाईन आणि मी ॲव्होकाडो आणीन, असं नाही होऊ शकत. पण माझ्या घरामध्ये जवस आहे विच इज गोइंग टू गिव्ह मी गुड अमाऊंट ऑफ ओमेगा 3, सो आय स्टिक टू दॅट. माझ्याकडे तीळ आहेत, मी तिळाचा वापर करीन. वी वॉन्ट समथिंग विच इज सस्टेनेबल, मी रोज करू शकेन आणि जे मला आवडेल, जे माझ्या सगळ्या पंचेंद्रियांना आनंद देईल, राईट, आणि मला बेनिफिट्स देईल हेल्थचे, असं. आणि जे लोकली अवेलेबल आहे, अगदी, जे आपल्या इथे पिकतं, अगदी अगदी ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे डाएट और मे बी डाएट फूड शुड बी लोकल अँड सीझनल. मध्ये असे व्हॉट्सअपवर खूप सारे थॉट्स असतात. युनिव्हर्सिटी खूप मोठी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, ती म्हणते की अरे नाही, तुम्ही किवी खा, आपल्याकडे डाळिंब मिळतंय, आपण डाळिंब खाऊ शकतो आणि आपण ते खावं. आपल्याकडे ब्लूबेरीचा तर एक खूप जेनझी मध्ये, आता मी आय एम सराउंडेड विथ जेनझी आणि एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट ब्लूबेरी. आणि आम्हाला ना ब्लूबेरीनी हे खूप छान वाटतंय, आमची स्किन खूप छान वाटते. कळलं नाही, जांभूळ खाऊन पण छानच होणार आहे स्किन, करवंद खाऊन पण छानच होणार आहे स्किन, बिकॉज सेम इन्ग्रेडियंट इज देअर. वी हॅव गॉट गुड फ्लेवनॉइड्स आणि त्याच्यामुळे स्किन अँटीऑक्सिडंट मिळाल्यामुळे छान होणार आहे. सो जे लोकल आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि कम्यूट ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ऑस्ट्रेलियाचं सफरचंद आलं, ते कोल्ड स्टोरेजला पडलं, तोडलं कधी, स्टोरेजमध्ये किती वेळ पडलं, मिळालं कधी, का तुमच्या दारातलं झाड आहे याचा विचार नाही ऍक्च्युली, की फ्रोझन हे जे आपण म्हणूयात, किंवा एक आहार तज्ञ म्हणून की फ्रोझनला आपण फार रेकमेंड नाही करत, पण आजकाल फ्रोझन हेच खाल्लेलं जास्त आवडतं. एव्हरीबडी इज आफ्टर समथिंग विच इज क्विक, बट मला असं वाटत नाही की क्विकनी तुम्हाला हील होऊ शकाल. हिलिंग ही प्रोसेस आहे ना, राईट. म्हणजे आपल्याकडे कोणाकडे अशी ती जादूची कांडी नाही आहे की ती फिरवली की यू आर डन, राईट. आणि आपले पूर्वज खूप हुशार होते, म्हणूनच तर ती म्हण आहे की पी हळद आणि हो गोरी, असं नाही होणार आहे. यू विल टेक टाइम, राईट. आणि यू हॅव टू इंडल्ज इन टू दॅट प्रोसेस जिथे तुम्ही हील होताय, बरोबर. आणि आता यू मस्ट हॅव सीन की आजूबाजूची लोक काय काय घेत आहेत आणि त्याचे रेपरकेशन्स काय काय होतात. म्हणजे जी आता एक रिसेंटली आता जी डेथ झाली बॉलिवूड मधली, म्हणजे शी वॉज क्वाईट यंग, एनर्जेटिक, ऍक्टिव्ह, खूप साऱ्या एक्सरसाइज करणारी, आणि एका रात्रीत गोष्टी बदलल्या. सो मला असं वाटतं की जेवढं प्रोसेसिंग केलेलं फूड आपण कमी खाऊ, जेवढं आपण रूट्सला धरून राहू, एक्झॅक्टली, ते सस्टेनेबल असेल, ते टिकेल आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होईल. राईट. म्हणजे प्रोसेसिंगमध्ये मग हे येतं की ज्युसेस का फ्रुट्स. आजकालची पिढी ही ज्युसेसकडे जास्त आहे. म्हणजे मी हे पेशंटला सांगताना सांगते की जोपर्यंत दात आहेत तोपर्यंत चावूनच खा, नंतर ज्यूस पिण्याची वेळ येणारच. बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण ना आता पूर्वीची काही पुस्तकं जर आहाराची वाचली असतील किंवा एस्पेशली कुकिंगची, ते खूप फेमस पुस्तक आहे रुचिरा नावाचं. त्याच्यामध्ये एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये पथ्याचा आहार असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फ्रूट ज्युसेस आहेत. पेशंट इज बेड रिडन, पेशंट कॅनॉट गेट अप, त्याला न्यूट्रिएंट्स मिळणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस फ्रूट ज्यूसेस, आणि कुठल्याही प्रकारचा आपण फ्रूट ज्यूस पितो तेव्हा आपण एका फळाचा ज्यूस आपल्याला एक ग्लास मिळतच नाही, बरोबर. सो अननोईंगली वी आर इन्क्रीजिंग दॅट लोड. म्हणजे आपण 2 किंवा 3 मोसंबी घेतो एक ग्लास ज्यूस करण्यासाठी. सो आपण शरीराला परत तेथे पण टॅक्स करतो की एक्स्ट्रा घेतलं शरीराची गरज नसताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देर इज नो फायबर, सो यू आर जस्ट ड्रिंकिंग कलरफुल शुगर, बाकी काहीच नाही. आणि मॅस्टिकेशन प्रोसेस, चरवण, ही एक काय म्हणूयात बेसिक गोष्ट आहे. आपल्याकडे ना अन्नप्राशन समारंभ केला जातो, मग तिथे बाळाला वेगवेगळ्या टेस्ट डेव्हलप करण्यासाठी आपण तो इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि हा आपले जे संस्कार आहेत त्यातला महत्वाचा संस्कार आहे. सो मुलांना हाताने खाऊ देत, मुलांनी हाताने स्पर्श केला तर त्यांच्या न्यूरोमोटर डेव्हलपमेंट होतील, त्यांचं हँड आणि ब्रेन कोऑर्डिनेशन चांगलं व्हायला मदत होईल, त्यांना कलर दिसतील, मग ते कन्फ्यूज नाही होणार की रंग कुठला सांगतोय आई आपली. सो
कुठल्याही प्रकारचे ज्यूस नाहीत. फळं खायची, ती पण पोर्शन साईज कंट्रोल करून, आणि गो फॉर सीझनल फ्रुट्स, ती व्यवस्थित चावून. आणि अगेन आय विल ॲड वन मोर पॉईंट हिअर, फ्लेवरिंगसाठी मीठ नाही टाकायचं. ओके. कलिंगड घेतलं, मीठ टाकलं. पेरू घेतला, मीठ टाकलं. वी डोंट नीड इट. अगेन तुम्ही तुमच्या जिभेवरच्या टेस्ट बर्ड्सना अननेसेसरी सॉल्टमुळे अवेकन करताय. इट इज नॉट रिक्वायर्ड. एव्हरी फूड हॅज डिफरंट टेस्ट, डिफरंट फ्रॅग्रन्स, तो आपल्याला मिळाला पाहिजे. बरोबर. तर कुठल्याही फळावर मीठ घ्यायची गरज नाही, अनलेस अँड अंटिल डॉक्टर हॅज आस्क्ड यू. आता माझ्याकडे मॅरेथॉन प्लेयर्स येतात, मग ते पळतात 80-90 किलोमीटर. ज्यांना आम्ही म्हणतो की ठीक आहे तुम्ही लिंबू पाणी मीठ घालून घ्या, बिकॉज यू नीड दोज इलेक्ट्रोलाइट्स. पण माझ्याकडे समजा एखादा बैठक काम करणारा सीए येतोय, मी त्याला म्हणणार नाही की तू मीठ घे बाबा, तुला गरज नाहीये, बिकॉज यू आर नॉट स्वेटिंग, युअर ऑफिसेस आर विथ एसी, सो काही गरज नाही. तुम्ही नॉर्मल लिंबू पाणी प्या, विदाऊट शुगर, विदाऊट मीठ. राईट. तर आपण आता जेव्हा उपवासाचे सगळे पदार्थ की जे रेकमेंडेड आहेत, म्हणजे काय खायचं आणि काय नाही खायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा की उपवासाचे कोणकोणते पदार्थ आपण खाऊ शकतो. ओके. आपण सगळ्या प्रकारची फळं खाऊ शकतो, अनलेस अँड अंटिल यू आर गोइंग अंडर सम ट्रीटमेंट फॉर डायबिटीज किंवा काही हायपरटेन्शन असेल तर. दुसरी गोष्ट, आपण सगळ्या प्रकारच्या नट्स आणि सीड्स खाऊ शकतो. तिसरी गोष्ट, आपण रूट्स अँड ट्युबर्समध्ये स्वीट पोटॅटो खाऊ शकतो, त्याचा आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. बटाटा खाऊ शकतो. बटाट्याच्या बद्दल पण ना खूप असं एक मोठं मिथ आहे की बटाटा खूप घातक आहे शरीरासाठी. तो खूप खाल्ला तर डेफिनेटली घातक आहे, पण इट इज अ गुड सोर्स ऑफ स्टार्च. ओके. सो असे खूप रिसर्च झाले की ज्याच्यामध्ये बटाटा खाऊन लोक पळली मॅरेथॉनचे हे इव्हेंट्स, आणि दे गॉट गुड सक्सेस बिकॉज इट वॉज अ कम्प्लीट स्टार्च. पण हाऊ यू प्रोसेस इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे संत्र तळलं तर संत्र वाईट नाहीये ना, प्रोसेस वाईट आहे. मग बटाट्याचे चिप्स वाईट आहेत कारण का यू आर प्रोसेसिंग इट, नॉट द रूट, राईट. सो रताळं खाऊ शकता, बटाटा खाऊ शकता, पनीर खाऊ शकता, दही, ताक याचं सेवन करू शकता. पाणी भरपूर पिऊयात. नारळ पाणी चालत असेल तर आपण नारळ पाणी घेऊ शकतो. तर ह्यासारखे बदल करायचे. आणि परत एकदा संयम हा त्याचा गाभा पाहिजे, कंट्रोल पाहिजे, संतुलन पाहिजे. संयम आणि संतुलन इज इक्वल टू उपास, असं असलं पाहिजे. कुठले महत्वाचे पदार्थ की जे खाल्ले नाही पाहिजेत? प्रोसेस्ड फूड, ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मीठ आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये साखर आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये रिफाईंड ऑइल आहे, असे कुठलेच पदार्थ आपण उपासाला, आणि काय मी तर म्हणेन कधीच खाऊ नयेत. आणि नॉर्मल दिवशी मैदा पण खाऊ नये. सो हे 4 पांढरे जे पॉयझनस आपण म्हणू शकतो विष आहेत, ती आपण अवॉइड करूयात. म्हणजे कुठलाही तुम्ही चिप्सचा पॅक घेतलात तर यू विल गेट लॉट ऑफ सॉल्ट, lot of flavoring agent, right, lot of preservatives, maybe you might get colors, and palm oil. Exactly. We don't realize that because we are consuming palm oil which is refined. There is no odor, there is no color. सो आपण डिस्टिंग्विशच नाही करू शकत. पूर्वी आपण जेव्हा असं बस स्टँडच्या एरियात वगैरे जायचो तेव्हा एक पिक्युलर स्मेल असायचा पाम तेलाचा. आता तो वासच येत नाही. आपल्या घरातल्या सगळ्या बिस्किटांमध्ये पाम ऑइल आहे. हो, आपल्या घरातल्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह जे पॅकेटमधले फूड आहेत 5 रुपयाला मिळणारे, हो, त्या सगळ्यांमध्ये पाम ऑइल आहे. म्हणजे ना आपल्याला वाटतं की अरे आपण अर्बनायझेशनमध्ये आहोत आणि आत्ता आपल्याला मे बी आपल्याकडे हे खाणं जास्त होतं, असं अजिबातच नाही. यू गो टू एनी रुरल एरिया, दुकानांमध्ये भरभरून 5-5 रुपयाला मिळणारी जी पाकिट आहेत आणि ती मुलं घेतात आणि मुलं खातात. आय हॅव सो मेनी पेशंट्स हु आर अराउंड मे बी 4 year to 12 year या रेंजमध्ये, दे आर किड्स, दे आर चिल्ड्रन, आणि त्या सगळ्यांमध्ये आयांची तक्रार असते आणि आमची मुलं खातच नाहीत. का खात नाहीत? कारण का सकाळी उठल्यानंतर 5 बिस्किटं खातात. बरोबर. सो इट इज इक्विव्हलंट टू 2 to 50 कॅलरीज इज इक्वल टू 2 पोळ्या, 1 वाटी भात, 1 वाटी भाजी, 1 वाटी कोशिंबीर, एवढा ऐवज त्याच्याऐवजी 5 बिस्किट. So we have to be little mindful, as I said. Right, right.
उपवासाचा सगळ्यात फेमस पदार्थ साबुदाणा आणि शेंगदाणे ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती. ओके, सो साबुदाणा रिच सोर्स ऑफ स्टार्च आहे. त्याच्यामुळे शुगर लेवल स्पाइक होतात आणि हे आपण CGM वर पण बघू शकतो. आता आपल्याकडे इतकं छान टेक्निक आलंय की देयर इज कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग दॅट चिप यू नीड टू इंट्रोड्यूस. आणि तुम्ही जे काही खाताय ते तुम्ही ऑब्झर्व करा. तर त्याच्यामध्ये पण हेच दिसून आलंय की तुम्ही साबुदाणा खाल्लात की तुमची शुगर स्पाइक होते आणि जेवढी शुगर वर जाणार तेवढी ती खाली येणार आणि यू विल हॅव क्रेविंग आणि यू विल ओव्हर इट. ओके, तर हे होणारच. आणि ह्या मीन वाईल या प्रोसेसमध्ये एक्सेसिव्ह शुगर वाढल्यामुळे ती परत कन्वर्ट होते चरबीमध्ये रक्तातल्या. सो इट माइट अल्टर युअर कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराईड लेवल ऑल्सो. तर अगदीच साबुदाण्याची खिचडी खायची असेल तर मी असं म्हणेन की ती घरी बनवावी. पहिली गोष्ट ती घरी बनवावी सो दॅट यू कॅन कंट्रोल युअर ऑइल. त्याचबरोबर समजा तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा घेतलात तर त्याच्यामध्ये 2 वाट्या काकडी खिसून घालावी, एखादा बटाटा घालावा आणि मग ग्राउंडनट्स घालावे. सो दॅट यू विल बॅलन्स युअर फूड, यू विल गेट इनफ फायबर अँड वी कॅन डिले युअर शुगर स्पाइक. आणि त्याच्याबरोबर तुम्ही समजा अर्धी वाटी खिचडी खाल्लीत तर त्याच्याबरोबर 1 ग्लास घट्ट ताक प्यावं सो दॅट अगेन यू विल गेट सम प्रोटीन. राईट. पण साबुदाणा वडा इज नो. साबुदाण्याच्या वड्याच्या ऐवजी आय शेअर अ सिम्पल काय रेसिपी जी मी घरी करते. तर साबुदाण्याच्या वड्याचं आपण सगळं मिश्रण मी सांगितल्याप्रमाणे काकडी बटाटा सगळं घालून करावं, दाण्याचं कूट, हिरवी मिरची वगैरे, आणि त्याचे गोळे करून अप्पे पात्रात ठेवावे. अच्छा, कमी तेलामध्ये आणि छान वड्यासारखंच टेक्स्चर येतं आणि यू कॅन सेल इट ॲज अ मिनी साबुदाणा वडा आणि किड्स विल लव्ह इट. छानच, आपण हे करू शकतो. नक्कीच. अजून इनोव्हेटिव्ह पाहिजे असेल तर हे साबुदाण्याचं मिश्रण घालावं, त्याच्या पोटामध्ये छोटासा पनीरचा तुकडा ठेवावा, त्याच्यावर परत साबुदाण्याचं मिश्रण घालावं आणि असे साबुदाण्याचे अप्पे द्यावेत. रिच सोर्स ऑफ प्रोटीन, यू विल गेट सॅटिस्फॅक्शन, यू विल बी हॅपी. हो, आणि ती टेस्ट पण मिळेल आणि हेल्दी पण आहे. राईट, व्हेरी नाईस. उपवास केल्यानंतर बऱ्याच जणांची तक्रार असते की ऍसिडिटी झाली आहे, छातीत जळजळ, पोटात जळजळ. तर ती नक्की कशामुळे होते आणि ते आपण टाळता येईल का? ओके, उपवासाच्या वेळेस बऱ्याच वेळा असं होतं की 2 जेवणांमधलं अंतर जास्त होतं आणि त्याच्यामुळे ॲसिडिटी होते. बऱ्याच वेळा हे सगळे पदार्थ खूप तेलकट असतात, खूप स्टार्च असणारे असतात, त्याच्यामुळे गॅसिनेस, फ्लॅटुलन्स होतो. तर हे सगळं कमी करण्यासाठी व्यवस्थित पाण्याचा इंटेक ठेवणं, मूवमेंट ॲड करणं. उपवास म्हणजे एका जागी बसणं नाही. उपवास म्हणजे ॲड रेग्युलर ॲक्टिव्हिटीज, वॉट एव्हर यू लाईक. तुम्हाला वॉक करायला आवडत असेल तर वॉक करा, एक्सरसाइज करा. असं अजिबातच नाही आहे की मी उपवास करतोय म्हणजे मी आराम करायचा आहे. सो ॲड ॲक्टिव्हिटी फॉर ॲटलीस्ट 40 मिनिट्स. ॲप्लिकेबल आहे मेडिटेशन आणि आपण ब्रीदिंग असं म्हणू शकतो, तर तेही आपण ॲड करूयात. आणि खाण्यामध्ये आपल्या आहारातून तळलेले पदार्थ, खूप प्रोसेस केलेले पदार्थ, मीठ आणि साखरयुक्त पदार्थ. आपल्याकडे युजली एक तर आपल्याला वेफर्स किंवा असे पदार्थ आवडतात किंवा खूप गोड पदार्थ आवडतात. आता जेव्हा उपासाचे गोड पदार्थ काही बनवायचे असतील, उदाहरणार्थ आपल्याला एखादी पॉरेज किंवा खीर बनवायची असेल, तर यू रिप्लेस युअर शुगर अँड गुळ ऑल्सो, कारण का गुळ कॅन इन्क्रीज युअर ब्लड शुगर लेवल्स. तर त्याच्याऐवजी तुम्ही खारकेची पावडर वापरा, सुकं अंजीर वापरा, काळ्या मनुका वापरा आणि यू विल गेट सेम स्वीट टेस्ट अँड यू कॅन हॅव युअर पॉरेज. सो ते तुम्ही करू शकता. आणि जिरं चालतं, सो जिऱ्याची पूड वापरावी, सैंधव वापरावं जेणेकरून पचन चांगलं होईल आणि चवीमध्ये पण जरा छान मजा येईल. तर हे छोटे बदल करावेत. आणि चावण्यावर थोडं भर देणं गरजेचं आहे. आपण खूप घाईघाईत खाल्लं तरीही आपल्याला ऍसिडिटी आणि रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. आणि उपवासाच्या आधी आणि उपवासाच्या नंतर आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिकचा समावेश करावा. प्रोबायोटिक म्हणजे असे पदार्थ की ज्याच्यामध्ये गुड अमाऊंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील की जे आपल्या गट हेल्थला चांगलं मेंटेन करतील. सो दही, ताक याचा वापर करावा. आणि प्रीबायोटिक म्हणजे योग्य फायबर. सो भरपूर चोथायुक्त भाजीपाला आपण आहारात घ्यावा. तुम्हाला आवडत असेल तर आपण कोशिंबिरी घेऊ शकतो, भाज्यांची भरीत घेऊ शकतो, सूप घेऊ शकतो. जेवढे आपण फायबर चांगले घेऊ तेवढी आपली गट हेल्थ चांगली राहील. बऱ्याच वेळा गट हेल्थ चांगली नाहीये म्हणून
आपल्याला फ्लॅटुलन्स होतोय, ॲसिडिटी होते, असे असू शकतं. सो उपासाच्या आधीचे 2 दिवस आणि नंतरचे 2 दिवस हे जरा कटाक्षाने आपल्या आहाराकडे लक्ष देऊन आपण काही चेंजेस करणं अपेक्षित आहे. ऑफकोर्स इट शुड बी लाईफस्टाईल. पण आता श्रावणामध्ये काही लोक एकभुक्त करतात, म्हणजे एकदाच जेवतात. काही लोक कर्नाटकामध्ये स्पेशली रोस्टेड किंवा भाजके उपास करतात. तर मग ते एकदा जेवतात आणि एकदा फक्त भाजलेलं अन्न खातात. तर अशा वेळेस लहायांचा वापर करावा, दही ताकाचा वापर करावा. तुम्ही समजा आता यू मस्ट हॅव हर्ड अबाउट ओव्हरनाईट सोक्ड ओट्स. हे तिकडून आलंय. आपण आपल्या इथल्या राजगिऱ्याच्या लाह्या, साळीच्या लाह्या भिजवून ठेवल्या, दही घातलं, त्याच्यामध्ये तुम्हाला जर चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही काकडी गाजर खिसून टाका, वरून मिरचीची फोडणी टाका. जर तुम्हाला गोडूस चव पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खारकेची पावडर, खजूर टाका, ड्रायफ्रूट टाका, चिया सीड्स किंवा सब्जा टाका. सो यू विल गेट डिफरंट व्हरायटीज. तुम्ही ते खाऊ शकता. म्हणजे खरं तर पर्याय खूप अवेलेबल आहेत, पण त्याचा विचारच होत नाही. आणि फक्त आपण साबुदाणा आणि राजगिरा एवढ्या 2च पदार्थांवर उपवास करतो. आणि बटाटा. हो, तो तर महत्वाचा आहे. आणि बटाटा. बरोबर. आजची आपली चर्चा खरंच खूपच छान झालेली आहे. म्हणजे आपण जेव्हा उपवास म्हणतो तेव्हा तो आध्यात्मिकदृष्ट्या पण केला जातो आणि आरोग्य म्हणजे हेल्थ मिळवण्यासाठी सुद्धा उपवास केला जातो. आणि दोन्हीही गोष्टी ज्यांना मिळवायच्या आहेत त्यांना हा आजचा पॉडकास्ट जो आहे तो नक्कीच खूप छान उपयोगी पडणार आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल आपलं जे काही डिस्कशन झालंय की वेगवेगळ्या आजारांमध्ये पण आपण कसं करायचं आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या, तर आता याच्यामध्ये मी प्रेक्षकांना पण सांगेन की समजा तुम्हाला काही स्पेसिफिक डाएट प्लॅन हवा असेल, मॅडमकडून हवा असेल, तर तुम्ही फास्टिंग डाएट असा समजा आम्हाला कमेंट केली तर तुम्हाला मॅडम नक्कीच एक डाएट प्लॅन त्यामध्ये पाठवतील. उपवास हे सगळेच जण करतात, त्यामुळे तुमचे काय अनुभव आहेत की उपवासाने तुम्हाला झालेले फायदे आणि तुम्हाला दिसलेले दुष्परिणाम दोन्हीही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि त्यावरही नक्कीच मार्गदर्शन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.